वर्धा जिले ने स्वास्थ्य सेवाओं के क्षेत्र में उल्लेखनीय उपलब्धियां हासिल करते हुए जिला स्तर पर प्रथम और राज्य स्तर पर चौथा स्थान प्राप्त किया है। पालक मंत्री डॉक्टर पंकज भोयर, जिलाधिकारी वानमथी सी और मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सुमन के मार्गदर्शन में वर्धा जिले ने लसीकरण अभियान, गर्भवती माताओं का पंजीकरण, संस्थागत प्रसव, प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों का आधुनिकीकरण, क्षय, कुष्ठ और सिकल सेल रोग उन्मूलन कार्यक्रम प्रभावी ढंग से लागू किए। जिला स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर स्वप्निल बेले ने बताया कि अधिकारियों और कर्मचारियों को नियमित समीक्षा बैठकें और क्षेत्रीय निरीक्षण से मार्गदर्शन देने के कारण त्रुटियों में कमी आई और स्वास्थ्य सेवाओं की गुणवत्ता बेहतर हुई। नमस्कार. आपल्या वर्धामध्ये मी जेव्हा रुजू झालो तेव्हापासून आतापर्यंत बोलायचं म्हटलं तर आपलं जे रँकिंग होतं ते 27 वर होतं. 27 वरून 23 आणि 11 आणि आता आपण चौथ्या क्रमांकावर पोहोचलेलो आहोत. तर याच्यामध्ये विशेष आम्हाला अशी तयारी करावी लागली की आम्ही आढावा सभा घेऊ लागलो यांची दर सोमवारी आमचे कोऑर्डिनेटर लोकांचा. आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातले जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्या मीटिंगा घेऊ लागलो, व्हिडिओ कॉन्फरन्स थ्रू त्यांची मीटिंग घेऊ लागलो आणि आढावा या आढाव्याच्या माध्यमातून आम्ही इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न केला. तर याच्यामध्ये विविध प्रोग्राम जसं आपला RCH प्रोग्राम आहे, रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे टीबीचा प्रोग्राम येतो. त्याच्यानंतर आपल्याकडे एनकॉस्टचा एक विषय येतो. त्याच्यानंतर अलग अलग जेवढे पण प्रोग्राम आहेत आपल्याकडे सिकल सेलचा आहे, लेप्रोसीचा प्रोग्राम येतो. या सर्वांच्या निकष जे असतात तर ते 30 प्रोग्राम कन्सिडर होतात त्या रँकिंग करिता आणि या 30 प्रोग्राम मध्ये 104 इंडिकेटर ते धरत असतात स्टेटवाले आणि त्या अनुसरून ते रँकिंग देत असतात. तर आपला वर्धा जो आहे हा आपला विभागामध्ये प्रथम आलेला आहे या अनुसरून आणि राज्यामध्ये आपण चौथ्या क्रमांकावर आहे. तर आम्ही प्रयत्न हाच करतोय की हा रँकिंग जो आहे हा आणखी सुधरेल आणि पुढे आपण पहिल्या क्रमांकावर जाऊ याची आम्ही पूर्ण तयारी करतोय. धन्यवाद. ही जी रँकिंग आहे याच्यामध्ये सर्वांचं इन्व्हॉल्वमेंट आहे. आमचे RCH ऑफिसर पासून आमचे ADHO आहेत, त्याच्यापासून तर आमचे आरोग्य सेवक आहेत, आरोग्य सहाय्यक आहेत, त्याच्यानंतर आमचे आरोग्य सेविका आहेत, आमच्या आशाताई आहेत, आमचे गटप्रवर्तक आहेत, आमचे विविध कोऑर्डिनेटर आहेत जिल्ह्यातले. यांच्या सर्वांच्या सहकार्यानेच हे शक्य होऊ शकलेलं आहे आणि त्यांनी पण पाठपुरावा चांगला केलेला आहे. आपण आपल्या जिल्ह्याची जी टीम आहे यांना सतत फील्डमध्ये पाठवत असतो. ते फील्डमध्ये जाऊन विविध कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहे, नाही सुरू आहे, लसीकरण सुरू आहे, नाही सुरू आहे, पोर्टलला एंट्री झाली, नाही झालेली हे सर्व तपासतात आणि पोर्टलची एंट्री जी आहे ही वेळेवर करणं हे एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी आणि ती आपण करून घेतो आहे यांच्या माध्यमातून. आज पण आमची टीम 2 टीम फील्डमध्ये गेलेल्या आहेत आणि सरप्राईज व्हिजिट करतोय आम्ही आणि आमचे तालुका आरोग्य अधिकारी जे आहेत आणि वैद्यकीय अधिकारी जे आहेत, काही जागेवर नवीन वैद्यकीय अधिकारी आले आहेत आपल्याकडे, परंतु ते पण आम्ही ट्रेन करतो आहे. त्यांना आल्यावर लगेच आम्ही त्यांना गाईड करतोय की या प्रकारे आपलं प्राथमिक आरोग्य केंद्र चालतं आहे म्हणून त्यांना पण फील्डला जायला आम्ही प्रवृत्त करतो आहे. कारण की 2 वैद्यकीय अधिकारी आहेत, तर एक वैद्यकीय अधिकारी आमचा फील्डला कंपल्सरी राहायला पाहिजे आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि दुसरा जो राहील तो आपला OPD काढेल असं आम्ही एक PHCला राहील असं आम्ही पूर्ण एक त्यांना आदेश दिलेले आहेत. तर या अनुसरून आमचे तालुका आरोग्य अधिकारी पण फील्डमध्ये जातात आणि मी सुद्धा फील्डमध्ये दर आठवड्याला व्हिजिट देत असतो. तर या अनुसरून सर्व मिळून सर्वांचा हा सहभागानेच हे यश मिळतंय आपल्याला.